ओमप्रास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नीर फणसाची फ्राय. ह्याला इंग्लिशमध्ये ब्रेड फ्रूट असं म्हटलं जातं आणि हे गोव्यामध्ये हमखास मिळते. तर ह्याला आम्ही आमच्या लोकल भाषेमध्ये ह्याला आम्ही नीर फणस म्हणतो. बघा त्याच्या सगळ्या वरच्या साला मी काढून घेतलेल्या आहेत. वरचं पूर्णपणे काढून त्याचे बारीक असे मी पीस केलेले आहेत. त्या आतमध्ये त्याला बी वगैरे काही नसते, बिया नसतात. त्याला जो गर असतो आतला थोडासा काढायचा असतो आणि हे अख्खच्या अख्खं आपल्याला फ्राय करायला मिळते. आता ह्याच्यामध्ये मी हळद, चवीपुरतं मीठ आणि मिरची पावडर ह्या फक्त 3च जिन्नस ह्याला लावून आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. हे कमीत कमी अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे, कारण तो मसाला ह्याला चांगला लागला पाहिजे. तर आता अर्ध्या तासानंतर आम्ही ते आता फ्राय करायला घेऊया. त्याच्यासाठी मला इथं हे बघा मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं अर्धा तास. किती छान ह्याला मसाला लागलेला आहे तो. आणि हा आहे बॉम्बे रवा. ह्याच्यामध्ये आपण डीप करूया. त्याला वरून रव्यामध्ये डीप करायचं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा किंवा तांदळाचं पीठ राईस फ्लोअरसुद्धा ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. इकडं लावेपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि त्याच्यात मी तेल घातलेलं आहे. बघा हे सॅलो फ्राय आहे, हे डीप फ्राय करायचं नाही. हे सगळे तापलेल्या तव्यावर घालून परत 2 चमचे तेल सोडलेलं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा की जी गॅसची आच मात आहे ती एकदम मंद असायला पाहिजे. परत थोडंसं ह्याच्यावर तेल सोडून 5 मिनटं झाकून ठेवूया. आता हे तुम्ही बघू शकता एकदम पूर्णपणे हे झालेलं आहे. आणि इथं किती छान काप म्हणजे हे किती छान पीस तयार झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता. ही हमखास रेसिपी आहे सगळ्यांसाठी. लहान मुलं तरी खूपच आवडीनं ही रेसिपी खातात. बघा हे किती छान दिसत आहे. आतून पूर्णपणे हे शिजलेलं आहे. चला तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.